हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज मुलांचा डबा करूयात. चला, त्यासाठी ही बघा भेंडीची भाजी घेतलेली आहे. मी आता तिकडे कापून घेतलेली आहे. थोडं तुम्हाला दाखवण्यासाठी मी 2-3 भेंडी ठेवलेली आहेत. स्वच्छ धुवून मी रात्रीचेच धुवून ठेवली होती. कॉटनच्या कपड्यावर व्यवस्थित सुकायला ठेवली होती. आता हे बघा, हे अशा पद्धतीने आपण कापून घ्यायची आहे. रात्री धुतली ना की असं चिकटपणा मग होत नाही. ओली ओली असली की चिकटपणा होतो, म्हणून रात्रीचीच मी धुवून ठेवली होती. आता हे बघा, कट करून घेतलेले अशा पद्धतीने. आता एक तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे पहिलं, आणि त्यामध्ये आधी पहिली ही भेंडी आपण कट करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घेऊ आणि व्यवस्थित अशी छान भाजून घ्यायची आहे. भाजून घेतलं ना की त्याचा चिकटपणा निघून जातो. भाजून घ्यायचं, हिंग वगैरे टाकलं ना की चिकटपणा पूर्ण निघून जातो. हे बघा, आता व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. थोडंसं हे बघा, आता थोडीशी भाजली की त्याच्यामध्ये नमक टाकायचं आहे आणि हिंग टाकायचं आहे. हिंग टाकलं ना की खूप चिकटपणा कमी होतो, म्हणून हिंग टाकायचं आहे. आता हे बघा, व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे, भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे. आता भाजली की एका भांड्यामध्ये दुसऱ्या काढून घ्यायची आहे. बघा, आता त्याच्यामध्ये त्याच भाजलेल्याच कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल छान गरम होऊन दिलं की जिरं टाकायचं आहे. जिरं फुललं की याच्यामध्ये आता कांदा टाकूयात. मीडियम साईजचा बारीक कट करून कांदा घेतलेला आहे आणि 3 अशा कमी तिखटवाली मिरची घेतलेली आहे. आणि छान कांदा परतून घ्यायचा आहे. हे बघा, आणि हे बघा, कढीपत्ता हा ताजा ताजा याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचं. आता बघा, हळद पावडर टाकायची आहे. त्यामध्ये नमक टाकायचं आहे. नमक पहिल्यांदा टाकले म्हणून थोडं नमक कमी टाकायचं आहे. आणि ही चाट मसाला थोडा टाकलेला आहे. चाट मसाल्याने पण चिकटपणा कमी येतो. आणि हे आपण जे भाजून घेतलेली भेंडी ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. माझ्या मुलांना अशी साधी सिंपल अशी भेंडी आवडते. बघा, आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आणि आता बघा, चपाती करण्यासाठी पीठ घेतलेलं आहे. नमक टाकायचं आहे, पाणी ओतायचं आहे आणि छान कणिक मळून घ्यायचं आहे. तर तिकडं भेंडीची भाजी शिजते आहे. झटपट डबा, पटकन होणारा ही भाजी. हे बघा, आता हे पीठ छान मळून घेतलेलं आहे. इकडं बघा, भाजी पण जवळपास झालेलीच आहे. हे बघा, आता त्यामध्ये बारीक कट करून कोथिंबीर टाकायची आहे. आता व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी आता रेडी आहे. आता आपण दुसरीकडे ठेवून देऊया साईडला. भाजी झालेली आहे. आता तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा गरम होतोय तोवर चांगलं पीठ जरा मळून घ्यायचं आहे. आणि मी आता चपाती कशी वळते ते तुम्हाला दाखवते आहे. आता एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि सुक्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी चपाती करते बघा. आणि बघा, तेल लावून घ्यायचं आणि अशी फोल्ड करायची आणि परत असं तेल लावून घ्यायचं आणि ह्या साईडला अजून फोल्ड करायची. आणि आता गोल येण्यासाठी ह्या दोन्ही बाजू फोल्ड करायच्या आणि खालची पण बाजू फोल्ड करायची आणि परत सुक्या पिठामध्ये घोळून घ्यायची आहे आणि लाटून घ्यायची. अशी चपाती केली ना तर एवढी काही फुगत नाही ही चपाती, पण प्रवासाला वगैरे 2 दिवस 3 दिवस का होईना अशी छान मऊ राहते ही चपाती. आणि जे मधीच एकदाच पीठ भरतो ना आपण, तेल लावतो ना, तर मग ती काय करते तेव्हा ती फुगते, छान होते. पण अशी 2-3 दिवस ना अशी मऊ राहत नाही. ही चपाती खूप छान मऊ राहते. आता हे बघा, झालेली आहे ही चपाती.
अशा पद्धतीने ह्या करून घ्यायच्या. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा झालेले आहेत. आता चपाती पण झालेली आहे, भाजी पण झालेली आहे. आता आपण डबा भरायला घेऊयात. हे बघा भेंडीची भाजी घेतलेली आहे आणि चपाती झाकण लावायचं आहे आणि चपाती पण घ्यायची आहे. डबा रेडी आहे. चला तर मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू दुपारी ठीक 3 वाजता. तोवर बाय.